ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। आपलं विवेक चूडामणीवरती चिंतन सुरू आहे आणि त्यामधलं आपला चौथं व्याख्यान आहे पंचकोश निरूपण। मागच्या वेळेस आपण 3 अवस्था आणि 3 शरीरं बघितली होती आणि हा आत्मा कसा आहे, 3ही अवस्थेचा आणि 5ही कोशांचा साक्षी आहे। अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षणः। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतील। यांना आपण म्हणतो उपाधी, सुपर इम्पोजिशन आहे। म्हणजे आत्म्यावरती ही कव्हरिंग आहे, तो आत्मा झाकलेला आहे। आता एक एक कव्हर आपल्याला काढायचं आहे आणि आत्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये जाणायचं आहे। म्हणून या गोष्टींचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे। तर आता आपण त्या दिवशी बघितलं की 5 कोश आपले आहे, कोणते आहे ते पण आपण थोडक्यात बघितलं। तर एक आहे शरीर, त्यानंतर आतमध्ये प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या पलीकडे आत्मा आहे। तर ह्या आत्म्याला 4 कोशांनी झाकून ठेवलेलं आहे। त्यामधला सगळ्यात पहिला कोश म्हणजे कोणता? अन्नमय कोश। आता अन्नमय कोश काय आहे बघा, शंकराचार्य काय म्हणतात। देहोयमन्न भवनोन्नमयस्तु कोश चान्येन जीवति विनश्यति तद्विहीनः त्वक्चर्म मांस रुधिरास्ति पुरीशराशिः नायं स्वयं भवितुर्मरति नित्यशुद्धः। तर इथे शंकराचार्य काय म्हणतात, देहो य अन्नमयं भवनो अन्नम यस्तु कोश। तर हा जो देह आहे हा हे भवन आहे, त्या आत्म्याचं भवन आहे। तर भवनो अन्नमयस्तु कोश, या कोशाला अन्नमय कोश म्हटलेलं आहे। हे आपलं जे शरीर आहे ना, त्याची वाढ कशी होते? त्याची अन्न खाल्ल्यामुळे वाढ होते। मुलगा जन्माला येतो, त्याचं वजन फक्त 6 पाऊंड असते, 3 किलो असते, पण हळूहळू तो वाढत जातो। कशामुळे? अन्न त्याला दिलं जातं, अन्न प्राशन केलं जातं आणि अन्नामुळे ह्या शरीराची वाढ होते। म्हणून याला अन्नमय कोश म्हटलेला आहे। म्हणजे संपूर्णतया अन्नावरती अवलंबून आहे। अन्न जर दिलं नाही तर हा मरून जाईल। अन्नमय कोश जर नसेल तर आपलं शरीर टिकणार नाही, त्याला अन्नाची गरज आहेच। हे जे आपलं स्थूल शरीर आहे याला भरण पोषणासाठी अन्न द्यावं लागतं आणि अन्न खाल्ल्यामुळेच ते वाढतं आणि अन्न जर बंद केलं तर ते नष्ट होतं। म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की या कलियुगामध्ये जीव कसा आहे, अन्नगत प्राण आहे। म्हणजे संपूर्णपणे अन्नावरती अवलंबून आहे। पूर्वी ऋषी मुनी 1 महिना उपवास करायचे, त्यांना काहीही होत नव्हतं। पण आज आपण 2 दिवस जरी उपवास केला तरी बघा आपली काय अवस्था होते। एवढी दुर्बलता येते, चक्कर येतो। म्हणजे अनेक समस्या निर्माण होतात, कारण ह्या कलियुगामध्ये अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही, कठोर तपस्या करू शकत नाही। 1 महिना 2 महिने आपण कंदमुळं फळं खाऊन राहू शकत नाही। म्हणजे शरीर दुर्बल झालेलं आहे आणि याला दररोज अन्न द्यावंच लागते आणि त्या अन्नामधून सगळं काही तयार होत असतं। हे जे आपलं शरीर आहे, मांस आहे, अस्थिया आहे, सगळं त्या अन्नामधूनच निर्माण होतं। म्हणून हे याला भवन म्हटलं आहे। तर हे भवन भगवंताचं राहण्याचं मंदिर।
पण हे सिमेंट विटा मातीनं बांधलेलं नाही, तर हे अन्नावरती उभारलेलं आहे. आईच्या गर्भामध्ये असताना मुलगा आईचं अन्न घेतो आणि आईच्या अन्नामधून त्याचं भरणपोषण होतं, नाहीतर ते शरीर वाढलंच नसतं. गर्भामध्ये शरीराची वाढ कशी होते, ते सगळं अन्न आईकडून घेते आणि त्या आईकडून अन्न आल्यामुळे त्याची गर्भामध्ये हळूहळू वाढ होते. जे जन्मल्यानंतरसुद्धा आईच्या दुधावरती मुलगा काही दिवस असतो, नंतर त्याला अन्न प्राशन करावं लागतं. 6 महिन्याचा झाला की त्याला अन्न द्यावं लागतं आणि हळूहळू अन्न त्याला दिल्यानंतर त्याची मग वाढ जोरात होऊ लागते. म्हणजे हे शरीर जे आहे याला अन्नमय कोश म्हटलेलं आहे. अन्नापासून बनलेलं आहे, अन्नावरच अवलंबून आहे आणि अन्नामुळे त्याची वाढ होते आणि याचं अन्न बंद केलं की हा मृत्यू पावतो. देहोयमन्न भवनोन्नमयस्तु कोश चान्येन जीवति विनश्यति तद्विहीन. अन्येन जीवति विनश्यति तद्विहीन. म्हणजे अन्नामुळेच हे शरीर जिवंत राहतं आणि अन्न जर दिलं नाही तर याचा विनाश होतो. विनश्यति तद्विहीन. अन्न जर दिलं नाही तर विनश्यति, नष्ट होते. मनुष्याचं जर अन्न बंद केलं, जास्तीत जास्त तो काय 15 दिवस 20 दिवस 1 महिना राहू शकेल, पण त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे शरीर संपूर्णतया अन्नावरती अवलंबून आहे, म्हणून याला अन्नमय कोश म्हटलेलं आहे. आणि हे कसं आहे, स्थूल आहे, म्हणजे सगळ्यात बाहेरचा कोश आहे. जे आपले 5 कोश आहे त्यामध्ये सगळ्यात बाहेरचा कोश म्हणजे अन्नमय कोश. आणि यामध्ये काय काय आहे, त्वक चर्म मांस रुधिरास्थि पुरीश राशी नायम स्वयं भवतुर्मर्ती नित्यशुद्ध. तर यामध्ये काय आहे, त्वक आहे, चर्म आहे, मांस आहे, रुधिर आहे, अस्थि आहे. म्हणजे त्वचा, त्वक, मांस, चर्म, रुधिर, रक्त, अस्थि, हाडं, हे सगळं ह्या शरीरामध्ये आहे. म्हणजे हे शरीर कसं आहे, जड आहे. हे अन्नापासून बनलेलं आहे. जरी हे पंचमहाभूताचं असेल पण त्याला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज आहे, म्हणून अन्न फार महत्त्वाचं आहे. अन्नाला ब्रह्म म्हटलं आहे, अन्नम ब्रह्मेती. अन्न ब्रह्म आहे, कारण त्या अन्नाशिवाय आपण या जगामध्ये जगू शकत नाही. भारतामध्ये किती दुष्काळ होता. जेव्हा कधी दुष्काळ पडायचा तेव्हा लोक अन्नाशिवाय मरायचे. आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराजांची पत्नी दुष्काळ पडला आणि उपासमारीनं मरण पावली. म्हणजे अन्न मिळालं नाही म्हणून लाखो लोक मरण पावले. जेव्हा भयंकर दुष्काळ पडला होता भारतामध्ये तेव्हा पाऊस नव्हता, अन्न पिकलं नाही आणि लोक उपासमारीनं मेले. म्हणजे अन्न जर मिळालं नाही तर मनुष्य मेल्याशिवाय राहत नाही. म्हणून अन्न फार आवश्यक आहे. सगळ्यांनाच अन्नाची आवश्यकता आहे. म्हणून त्यामध्ये शेतकऱ्याचा रोल महत्त्वाचा आहे, कारण तो अन्नदाता आहे, तोच अन्न निर्माण करतो. आपल्या भारतामध्ये पूर्वी अन्नाचा सप्लाय तेवढा नव्हता. आपल्याला विदेशाकडून अन्न घ्यावं लागायचं आणि ते लोकसुद्धा देत नव्हते. म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणाले की आपण 1 दिवस उपवास करू, सोमवारी उपवास करू, पण आपण भीक मागणार नाही. आणि ते गहू पाठवायचे, सगळे कचरा डुकराला खायला द्यायचे, ते गहू आपल्याला पाठवायचे. मग लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला, जय जवान जय किसान. आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं आणि आपली अन्नाची समस्या सुटली. आज आपण बाहेर देशांना पुरवठा करतो. आज आपल्याला अन्नासाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही. आज आपण उपासमारीनं मरू शकत नाही. आपण आता स्वतंत्र झालो आहे, कुणावरही अवलंबून नाही, परावलंबी नाही. तर इथे आत्मनिर्भर. तर हे सगळं कशासाठी, कारण जगण्यासाठी आवश्यक आहे.
म्हणून स्वामीजी म्हणायचे की उपाशापोटी धर्म होत नाही. अरे बाबा, त्यांना पोटाला अन्न नाही आहे, त्यांना अन्नाची चिंता लागलेली आहे, तुम्ही त्यांना धर्म कसला सांगणार? पहिले त्यांची ही अन्नाची गरज पूर्ण करा. म्हणजे अन्न शरीरासाठी किती आवश्यक आहे, मनुष्याला जगण्यासाठी अन्न किती आवश्यक आहे. म्हणून हा जो कोश आहे, हे जे शरीर आहे, हे जे भगवंताचं मंदिर आहे, हे संपूर्णपणे अन्नावरती अवलंबून आहे. आणि यामध्ये काय आहे? त्वचा आहे, चर्म आहे, मांस आहे, अस्थी आहे, रक्त आहे. हे सगळं जे आहे ते सगळं अन्नापासून बनत असते. बघा, आपण फक्त भोजन करतो, ते भोजन केल्यानंतर त्याचं काय होतं हे आपल्याला माहीत नाही. पण त्या भोजनापासून ह्या सप्तधातू निर्माण होतात. त्यापासून हाडंही होते, त्यापासून रक्तही होते, त्यापासून मज्जाही होते, त्यापासून नाड्या पण होते. म्हणजे हे सगळं काही आपल्याला जे दिसतं ते सगळं अन्नापासून बनवल्या गेलेलं आहे. आणि अन्न जर बंद झालं तर मनुष्य जगू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे की हा अन्नमय कोश आहे. हा जो बाहेरचा कोश आहे, हे जे शरीर आहे ते अन्नापासून बनलेलं आहे, अन्नावरच टिकून राहते. आणि अन्न जर त्याला देणं बंद केलं तर त्याचा विनाश होतो. ते राहू शकत नाही, जगू शकत नाही. म्हणून अन्नमय कोश. शरीर आपलं मजबूत ठेवलं पाहिजे, आपलं शरीर धष्टपुष्ट पाहिजे, आपलं शरीर शक्तिशाली पाहिजे. कारण शेवटी शरीराच्या माध्यमातून तुम्हाला आत्मलाभ करून घ्यायचा आहे. म्हणून तर आपले शास्त्र म्हणतात, नायमात्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन आहे, जो दुर्बल आहे, तो कधी आत्म्याचा लाभ करून घेऊ शकत नाही. तेव्हा शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर आपला आहार पण पौष्टिक पाहिजे. म्हणजे आहाराची गरज आहे. तुम्ही जर शरीराकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. सिद्धार्थ गौतमांनी अन्न सोडून दिलं आणि अन्न सोडून दिल्यामुळे खूप दुर्बल झाले, नुसता हाडाचा सांगडा राहिला. त्यांना त्यांची चूक कळली की अरे, निर्वाण प्राप्त करून घेण्याचं हे साधन आहे शरीर, आणि आपण त्याच्यावरच एवढे अत्याचार केले, कठोरता केली, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचणार कसं? म्हणून त्यांनी अन्न ग्रहण करायला सुरुवात केली. आणि ते म्हणाले की मध्यम पंथा, खूप काही कठोरताही करू नका आणि खूप लक्झरी करू नका. तर जेवढं आवश्यक आहे शरीराला तेवढं दिलंच पाहिजे, त्याचे चोचले पुरवू नका. पण शरीरासाठी, जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते मात्र आपल्याला घ्यावंच लागेल. म्हणून हा अन्नमय कोश आहे, संपूर्णपणे अन्नावर अवलंबून आहे. ह्या शरीराची वाढ अन्नामुळे होते आणि अन्न बंद केलं तर या शरीराचा विनाश होतो. त्याला षड ऊर्मी म्हटलं आहे. 6 प्रकारचे यामध्ये विकार होतात: जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. म्हणजे ह्या 6 स्टेजेस म्हणून या शरीराला जावं लागतं. जायते, मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली, मग काही दिवस राहते स्थिर, अस्ति. मग हळूहळू वर्धते, वाढायला लागते. मग वाढायला लागल्यानंतर त्यानंतर मग परिवर्तन होते, विपरिणमते. तो आता किशोर होता, तो आता तरुण झाला. आणि मग तरुण झाल्यानंतर हळूहळू काय होतं? अपक्षीयते, त्याचा क्षय व्हायला लागतो. आणि हळूहळू शेवटी ते विनाश पावते. म्हणजे शरीराला ह्या अवस्थामधून जावं लागतं. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते आणि अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती. तेव्हा हे सगळं अन्नावरती अवलंबून आहे. शरीराला 70-80 वर्ष जे आयुष्य मिळते ते तुम्ही कशाप्रकारे भोजन करता, तुम्ही किती वेळा भोजन करता, तुमच्या जीवनामध्ये डिसिप्लिन आहे की नाही, की आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त खाता किंवा खूप कमी खाता, ह्या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाही. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे धर्म साधनेसाठी शरीराची आवश्यकता आहे आणि हे शरीर पूर्णपणे अन्नावरती अवलंबून आहे. म्हणून याला अन्नमय कोश म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे? नायम स्वयं भवितुर्महर्ती नित्यशुद्ध.
तेव्हा हे जे शरीर आहे ते न अयम स्वयं भवतुर्महर्ती नित्यशुद्ध, हे शरीर आत्मा होऊ शकत नाही. आत्मा कसा आहे? नित्यशुद्ध आहे. आत्मा नित्यशुद्ध आहे. त्यामुळे आणि हे शरीर कसं आहे? जड आहे. त्यामुळे ह्या शरीरामध्ये 5 भूतं मिक्स झालेली आहे. हे मिक्सचर आहे आणि मिक्सचर झाल्यामुळे ते कधीही शुद्ध राहू शकत नाही. त्यामुळे हे शरीर आत्मा होऊ शकत नाही. न अयम स्वयं भवतुम अर्हति नित्यशुद्ध, म्हणजे हे शरीर नित्यशुद्ध आत्मा होऊ शकत नाही. कारण हे शरीर जड आहे, पण त्याच्या मागे जे चैतन्य आहे ते नित्यशुद्ध आहे आणि चैतन्य आहे, चेतन आहे. तेव्हा हे शरीर आत्मा होऊ शकत नाही, हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया प्राणमय कोश. तर प्राणमय कोश काय आहे? कर्मेंद्रिय पंचभिरंचितोऽयं प्राणो भवेत् प्राणमयस्तु कोश, येन आत्मवान् अन्नमयोऽनुपूर्णः प्रवर्तते सौ सकल क्रियासु. तर इथे प्राणमय कोश काय आहे? आता ह्या शरीरामध्ये कर्मेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे आणि हे कर्मेंद्रिय काय करतात? क्रिया करतात, कर्म करतात. आता हे कर्म कशामुळे होतं? त्यासाठी प्राणाची आवश्यकता आहे. कारण शरीरामध्ये जर एनर्जी नसेल, शरीरामध्ये जर प्राण नसेल तर तुमची इंद्रिय काम करू शकणार नाही. शरीराला काम करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. तुम्ही चालू शकणार नाही, तुम्ही हाताद्वारे काही काम करू शकणार नाही, तुमचा आवाज क्षीण होईल, तुम्ही बोलू पण शकणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या कर्मेंद्रियांना आपापलं कार्य करण्यासाठी शक्तीची गरज आहे, एनर्जीची गरज आहे आणि ती एनर्जी म्हणजे प्राण आहे. हा प्राणाच्या कर्मेंद्रियांना शक्ती देत असतो. म्हणून कर्मेंद्रिय आणि प्राण इथे म्हटलं आहे, कर्मेंद्रिय पंचभिरिंचतोऽयं प्राणो भवति प्राणमयस्तु कोश. तर कर्मेंद्रिय आणि प्राण हे 2 मिळून हा कोश झालेला आहे. प्राणमय कोश कसा झालेला आहे? तर इथे वायू आहे आणि वायूसोबत पंचकर्मेंद्रिय आहे. ह्या कर्मेंद्रियांना चालवण्याची जबाबदारी त्या प्राणावर आहे. म्हणून तो प्राण आणि कर्मेंद्रिय यांना मिळून जो कोश तयार झाला तो कोश आहे प्राणमय कोश. भवत प्राणमयस्तु कोशः येन आत्मवान अन्नमयोनुपूर्णः. म्हणजे हा जो कोश आहे प्राणमय कोश, आता याच्यामध्ये अन्नमय कोश पण आलेला आहे. म्हणजे बघा, अन्नमय कोश यांनी कव्हर केलेला आहे. जे प्राणमय कोशामध्ये अन्नमय कोशाचा पण प्रवेश आहे. म्हणजे शरीराला ज्या काही घडामोडी कराव्या लागतात, ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्या सगळ्या प्राणामुळे होतात. म्हणून अन्नमय कोशसुद्धा प्राणमय कोशामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे प्राणमय कोश जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या अन्नमय कोशाला तो कव्हर करतो. म्हणजे जे अन्नमय कोशही आहे, पंचप्राणी आहे आणि पंचकर्मेंद्रिय आहे. जे जरी कर्मेंद्रिय आणि प्राण हे मुख्य आहे, पण त्यानं शरीरालाही कव्हर केलं आहे, अन्नमय कोशालाही कव्हर केलं आहे. येन आत्मवान अन्नमयोनुपूर्णः, म्हणजे अन्नमयाला याने पूर्ण केलं आहे, म्हणजे कव्हर केलेलं आहे. म्हणजे एक एक कोश काय करतं? बाहेरच्या कोशाला आपल्यामध्ये समाविष्ट करतो. तेव्हा तर ते 5ही कोश एकत्र राहू शकतात ना. हे सगळे कोश काही वेगवेगळे नाही, एकमेकांशी त्यांचा संबंध आहे. म्हणजे शरीराला जर एनर्जीची गरज असेल तर ती सगळी एनर्जी पुरवण्याचं काम प्राणाला करावं लागतं. कर्मेंद्रियाला तर ते एनर्जी देतच, कर्मेंद्रिय त्याशिवाय कामच करू शकत नाही. पण शरीराला जेव्हा केव्हा एनर्जीची गरज आहे, ती सगळी एनर्जी शरीराला सप्लाय करण्याचं कार्य ह्या प्राणाला करावं लागतं. म्हणून या प्राणमय कोशामध्ये अन्नमय कोश पण समाविष्ट केलेला आहे.
पर्वतेसौ सकल क्रियासू, आणि सगळ्या काही क्रिया ह्या शरीराद्वारे आणि इंद्रियाद्वारे कर्मेंद्रियाद्वारे ज्या काही सकल क्रिया असू, ज्या काही क्रिया होतात त्या क्रियांना शक्ती देण्याचं कार्य या प्राणाचं असतं. म्हणून याला प्राणमय कोश म्हटलेलं आहे. हे शरीर तर आहेच, पण हे शरीर कसं आहे, हे शरीर जड आहे. आपण म्हणतो की अरे त्या व्यक्तीचा प्राण निघून गेला, म्हणजे आता काय झालं आहे, ते शरीर जड होऊन पडलेलं आहे. आता ते शरीर काहीही क्रिया करू शकत नाही. त्याच्यामधली प्राणशक्ती निघून गेलेली आहे, ते मृतवत पडलेलं आहे आता. म्हणजे ती प्राणशक्ती जर निघून गेली तर शरीर काहीही घडामोडी करू शकत नाही, कोणतीही ॲक्शन करू शकत नाही, म्हणजेच मनुष्याचा मृत्यू होतो. म्हणून बघा की येन आत्मनवान अन्नमयोनुपूर्ण प्रवर्तते सौ सकल क्रियासू, म्हणजे सकल क्रिया ज्या काही शरीराद्वारे केल्या जातात, जी काही शरीराद्वारे कर्म केली जातात, त्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया ह्या प्राणामुळे आणि कर्मेंद्रियामुळे घडत असतात. म्हणून तो प्राणमय कोश ह्या अन्नमय कोशाच्या आतमध्ये आहे. तो आतमध्ये आहे. आपला श्वासोश्वास घेतो आपण, अन्नपचन होतं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत या अन्नमय कोशाच्या, त्या क्रिया पण प्राणच करत असतो. म्हणजे कर्मेंद्रियाला पण शक्ती देतो, पण बाकीच्या शरीरामध्ये हे यंत्र चालवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी प्राणशक्तीची गरज आहे ती सगळी शक्ती प्राण पुरवत असते. म्हणून म्हटलं आहे की अन्नमय कोश पण त्यामध्ये समाविष्ट आहे. कारण प्राणाचे 5 प्रकार आहे. कर्मेंद्रियात एनर्जी देतोच, पण तुमचं डायजेशन, तुमच्या शरीरातलं हृदय चालवणं, हे श्वासोश्वास, हे सगळंच्या सगळं त्या प्राणाला करावं लागतं. म्हणून ह्या शरीराच्या मागे ती प्राणशक्ती आहे. ती प्राणशक्ती सगळ्या जगामध्ये विराजमान आहे. तो प्राण आणि आकाश त्यामधूनच हे जग आलेलं आहे. तर त्या प्राणशक्तीमधली थोडीशी शक्ती ह्या शरीरामध्ये आहे. हे जग जे चाललेलं आहे, एवढं ब्रह्मांड चाललेलं आहे, हे कशामुळे, हे प्राणामुळे चाललेलं आहे. कारण जडवस्तू काहीच करू शकत नाही. हे जग जरी निर्माण केलं, पण या जगामध्ये जर प्राण नसेल तर हे जग जड होऊन जाईल, निस्तेज होऊन जाईल आणि असं पडून जाईल जडासारखं. तेव्हा याला चालना देण्यासाठी, याला ॲक्टिव्ह करण्यासाठी ह्या प्राणांची गरज आहे. आणि ते प्राण आपल्या शरीरामध्ये आहे. आणि त्या प्राणांना कंट्रोल करून जर आपण आपल्यामधल्या प्राणाला कंट्रोल करू शकलो तर आपण सगळ्या जगातल्या प्राणाला कंट्रोल करू शकतो. म्हणून त्यासाठी आपल्याला प्राणायाम करावा लागतो. म्हणजे आपण आपल्या शरीरामधले ज्या काही क्रिया आहे त्या सगळ्या क्रियांवर आपण प्रभुत्व ठेवू शकतो. म्हणजे तुमचा जर प्राणावर कंट्रोल असेल तर तुम्ही तुमचा श्वासोश्वास थांबवू शकता. चांगदेव महाराज बघा, त्यांच्या प्राणावर पूर्ण कंट्रोल होता, तर ते श्वासोश्वास थांबवायचे आणि कितीतरी वर्ष जगले. म्हणजे प्राणावर जर कंट्रोल असेल तर आपल्या शरीराच्या सगळ्या इंद्रियावर आपला कंट्रोल राहू शकतो, सगळ्या शरीरावर आपला कंट्रोल राहू शकतो. आपल्याला कळेल आपल्या शरीरामध्ये काय होत आहे, ते आपल्याला सगळं कळेल, कारण हे सगळं प्राणच करत असतो. आता कुत्रे बघा, ते कान हलवतात, पण आपण आपले कान हलवू शकत नाही, कारण आपला प्राणावरती कंट्रोल नाही. आता प्राणावर जर कंट्रोल आला तर आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपले कान पण हलवू शकू, कारण कान हलवण्यासाठी सुद्धा प्राणशक्तीच पाहिजे. आता ती शक्ती आपण गमावून बसलेलो आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये प्राण आहे. ते प्राण आणि कर्मेंद्रिय मिळून हा प्राणमय कोश निर्माण झालेला आहे. त्यामध्ये अन्नमय कोश पण आलेला आहे. अन्नमय कोशाला त्यांनी वेष्टित केलेलं आहे. म्हणजे शरीराला एनर्जी पुरवण्याचं कार्य हा प्राणमय कोश करत असतो. आता याच्या पलीकडे तिसरा कोश कोणता आहे? तिसरा कोश आहे मनोमय कोश. आता तो मनोमय कोश काय आहे ते बघूया. ज्ञानेंद्रियाणि च मनश्च मनोमय स्यात्
कोशो ममाहमिति वस्तुविकल्पहेतुः संज्ञानिभेदकलनाकलियो बलीयां तत्पूर्वकोशमभिभूपूर्य विजृंभते यः. तर इथे काय म्हटलं आहे, ज्ञानेंद्रियानि च मनस्य मनोमय स्यात्. म्हणजे ज्ञानेंद्रिय जसे आपले 5 कर्मेंद्रिय आहे, त्या 5 कर्मेंद्रियाला प्राणाची शक्ती गरज आहे, म्हणजे मूवमेंट गरज आहे. तसेच आपले ज्ञानेंद्रिय आहे, त्यांना ज्ञान प्राप्त होतं. तर हे ज्ञानेंद्रिय आणि मन हे मिळून हा मनोमय कोश होतो. आता आपण एखादी गोष्ट बघितली, आता बघण्यासाठी कदाचित प्राणाची गरज नसेल, कारण तिथे काहीच कर्म करायचे नाही. आता बघितलं, आता ते ज्ञान बघण्याचं कुणाला झालं, मनाला झालं. तुम्हाला समोर एखादा साप दिसला, आता तुम्ही तो साप बघितला, आता तुम्हाला त्या सापाचं ज्ञान झालं. आता तुमचे डोळे ती बातमी मनाला पाठवेल की हा साप आहे, याला साप असं म्हणतात. जे संस्कार पडलेले आहेत जुने, त्याच्याशी तो जुळवून बघेल आणि मग त्याला झालं की म्हणेल की हा तो सापच आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियांनी दिलेली माहिती मनापर्यंत जाते. म्हणजे मन आणि ज्ञानेंद्रिय म्हणून मनोमय कोश झालेला आहे. आणि तिथे विकल्प आहे, इथे म्हटलं आहे ना की वस्तू विकल्प हेतुः, तिथे संकल्प आणि विकल्प आहे. आता तो सापच आहे की नाही, आता कदाचित इंद्रियानं म्हटलं की तो साप आहे, पण मन ते बघेल, तो साप नसेल तर मन म्हणलं की नाही तो साप नाही आहे, ते दोरी आहे. म्हणजे संकल्प विकल्प तिथे होतो. मन पण स्थिर राहू शकत नाही. कधीकधी मनाला वाटते की तो साप आहे, कधीकधी मनाला वाटते की तो दोर आहे. म्हणजे संकल्पही होतो, विकल्पही होतो. म्हणजे निश्चय करू शकत नाही की नाही हा सापच आहे किंवा हा दोरच आहे. म्हणजे मनामध्ये गोंधळ असतो, मनामध्ये कन्फ्युजन असते, मन ते ठरवू शकत नाही. पण तुमचे ज्ञानेंद्रिय मनापर्यंत ती माहिती पोहोचवतात. ते ज्ञान होतं मनामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, मनोमय कोश म्हटलेला आहे. कारण सगळ्या इन्फॉर्मेशन आपले ज्ञानेंद्रिय मनाला देतात. तुम्ही ऐकलं, तुम्ही हे चव घेतली, ते सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन मनापर्यंत जातात. आणि मनामध्ये संस्कार आहे, त्या संस्काराची मन पडताळून बघते. पण कधीकधी मनाची चूक पण होऊ शकते. जर सारखंच दिसलं तर त्याचा पण गोंधळ उडतो. तो मन निर्णय कधी घेऊ शकत नाही. निर्णय घेण्याचं सामर्थ्य मनामध्ये नाही, म्हणून याला संकल्प विकल्प म्हटलं आहे. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मनसः. म्हणजे मन काय आहे, संकल्प आणि विकल्प ही वृत्ती आहे. म्हणजे कधीही निर्णय घेऊ शकत नाही. मनामध्ये एक निर्णय होतो आणि 5 मिनिटानं तो निर्णय बदलतो. आता आपण ठरवतो की आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे आणि पाऊस सुरू झाला तर आपण लगेच निर्णय बदलतो की नाही आज काही जायची गरज नाही. म्हणजे मन ठीक करत नाही की पाऊस येवो की काहीही येवो, मी जाणार म्हणजे जाणार, हे सामर्थ्य मनामध्ये नाही. मन एक संकल्प करतं, पुन्हा विकल्प करतं. म्हणून तर आपल्या मनामध्ये एवढे विचार येतात. आपण ध्यानाला बसतो, कुठे मन स्थिर होतं. आपण संकल्प केला की आता ध्यानाला बसू, पण ध्यानाला बसल्यावर मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात. तुम्ही भगवंताचं चिंतन करायला बसले, पण भगवंताला सोडून बाकी विकल्प येतात. म्हणजे भगवंतावरच मन स्थिर होत नाही, मन सारखं बदलत राहतं. म्हणून याला संकल्प विकल्प म्हटलेलं आहे. तर हे संकल्प विकल्प करतं आणि ज्ञानेंद्रियाशी जोडलेलं असतं. जसे प्राण कर्मेंद्रियाशी जोडलेले आहे, तसं हे मन ज्ञानेंद्रियाशी जोडलेलं असतं. ते ज्ञानेंद्रिय सगळ्या इन्फॉर्मेशन मनाला देतात. जे मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून हा मनोमय कोश होतो. ज्ञानेंद्रिय ती बाहेरून माहिती घेते आणि मनाकडे पाठवते की हे असं असं आहे. मग मन ते बुद्धीकडे पाठवते, बुद्धी आत्म्याकडे पाठवते. मग आत्म्याकडून निर्णय येतो, तो आत्मा बुद्धीला सांगतो,
मग बुद्धी मनाला सांगते आणि मग मन इंद्रियांना सांगतं. म्हणजे बघा ही अशी प्रोसेस आहे. आता मनाला वाटलं की काय आहे, त्याला कन्फ्युजन आहे, त्यालाही कळत नाही की इंद्रिय म्हणते डोळे म्हणते की हा साप आहे, पण मनाचा गोंधळ उडला, त्यालाही कळत नाही की खरोखर साप आहे का. तो मग ती बातमी बुद्धीकडे पाठवते. मग बुद्धी निर्णय घेते की हो, तो खरोखरच साप आहे. आणि साप आहे असं ठरलं म्हणजे बुद्धी आत्म्याकडे पाठवते ती बातमी की आता मी पक्क केलं आहे, तो सापच आहे. मग आता काय करायचं, तो निर्णय आत्मा घेतो की तो साप आहे ना. मग तो तिथून निर्णय घेतो, बुद्धीला सांगतो की मनाला सांग. मग मन इंद्रियांना सांगते, मग इंद्रिय तसे वागतात. मग तो आत्मा म्हणतो की त्याला मारून टाका, डेंजरस आहे. बुद्धीला सांगते, बुद्धी मनाला म्हणते की मारून टाक. मग मन आपल्या हातांना सांगते की त्या सापाला मारून टाका. मग हात तो साप मारतो. म्हणजे ही अशा प्रकारची प्रोसेस आहे. पण त्याच्या वरचा कोश आहे बुद्धी, त्याच्या अगोदरचा कोश आहे मनोमय कोश आहे. म्हणजे मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून हा मनोमय कोश झालेला आहे. पण इथे काय आहे, संकल्प विकल्प आहे. इथे सगळ्या अहम आणि मम हे ज्ञान इथे आहे. इथे म्हटलं आहे मम अहमिती वस्तू विकल्प हेतू, हे माझं आहे, मम ही गोष्ट माझी आहे, आणि अहम मी शरीर आहे. म्हणजे मी आणि माझं हे मनामध्येच असतं. म्हणून तर म्हटलं आहे की मनाला शुद्ध केलं पाहिजे. तस्मात मनशोधनम कार्य. म्हणून या मनामध्ये मी आणि माझं ही जी वृत्ती आहे ती मनामध्ये आहे. हे मनाच्या बाहेरच्या जगाशी आसक्त होतं. एखादी वस्तू बघितली की ती वस्तू माझी आहे असं मन म्हणतं, कारण तिथे ते आसक्त होतं. तुमचे ज्ञानेंद्रिय तुम्हाला सांगतात की ही गोष्ट चांगली आहे आणि मनाला पटवतात आणि मनाला वाटते की ती गोष्ट चांगली आहे. समजा तुम्ही एखादा लाडू बघितला असेल तर तुमची जिव्हा सांगेल मनाला की अरे लाडू आहे, चांगला चवदार आहे बरं का. मग मन बुद्धीकडे वगैरे काही जात नाही, ते मनात निर्णय घेऊन टाकते की अरे लाडू चांगला आहे म्हणते. आणि इंद्रिय म्हणते की नाही, तो तू घेतलाच पाहिजे, तुला काही बुद्धीकडे जायची गरज नाही, मला माहिती आहे तो लाडूच आहे. आणि म्हणून ते मन आणि इंद्रिय ज्ञानेंद्रिय मग तो लाडू खाते. तो लाडू खाल्ल्यानंतर जिभेला चव मिळते. म्हणजे बघा इथे मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून हा मनोमय कोश झालेला आहे. त्याच्या पलीकडे जात नाही, बुद्धीलाही सांगत नाही. आता समजा मनाला वाटलं की इंद्रिय तर म्हणते, जिव्हा तर म्हणते की लाडू आहे खाल्ला पाहिजे, पण आता आपण खाल्ला पाहिजे की नाही हे जर मनामध्ये हा जर विचार मनामध्ये असेल तर मन बुद्धीला सांगेल की इंद्रिय जीभ अशी म्हणते आहे की तू लाडू खाल्ला पाहिजे, मी काय करू, कारण मनाचा गोंधळ आहे. तेव्हा बुद्धी म्हणते की अरे तो लाडू खाऊ नको, कारण त्या लाडूमध्ये विष आहे, तो मारण्यासाठी दिलेला आहे. मग मन म्हणते की नाही, तो लाडू खायचा नाही, तो जरी गोड असेल तरी त्यामध्ये विष आहे असं बुद्धीनं ठरवलेलं आहे, बुद्धीला माहिती आहे. मग तो लाडू खात नाही. म्हणजे बघा मन आणि इंद्रिय कसे कधीकधी बुद्धीला पण फसवतात. बुद्धीपर्यंत ती बातमी जाऊच देत नाही. हे इंद्रिय आणि मन मिळूनच या जगाचा भोग करतात. तर हे मी आणि माझं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, हे माझं आहे, ते माझं आहे, मी शरीर आहे, मी अमुक आहे, माझं नाव अमुक आहे, हा माझा नातेवाईक आहे, हे सगळंच्या सगळं मनामध्येच आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मनच आहे. आता हे मन कसं आहे, अनकंट्रोल आहे. या मनावर आपला कुठेही संयम नाही. ते आपल्या इच्छेप्रमाणे वागत असते, इच्छेप्रमाणे भटकत असते, इच्छेप्रमाणे विचार करत असते, इच्छेप्रमाणे इंद्रियाच्या मागे धावत असते. म्हणून तर आपला प्रॉब्लेम होतो, कारण आपली बुद्धी तेवढी सूक्ष्म नाही, आपली बुद्धी तेवढी कार्यक्षम नाही की मनाला कंट्रोल करू शकेल. जर आपल्या बुद्धीमध्ये सामर्थ्य असेल, दृढ निश्चय असेल, इच्छाशक्ती असेल,
तर ती बुद्धी मनाला कंट्रोल करू शकते. पण आपली बुद्धी जर दुर्बल असेल, ती बुद्धी जर मनाचं ऐकत असेल, तर आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मन खूपच चतुर आहे. म्हणजे असं चतुर आहे की त्याचा जास्त संबंध इंद्रियाकडेच आहे. त्या मनाची ओढ या जगाकडेच जास्त आहे. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाच्या मागेच ते मन धावत असतं. त्यांना कंट्रोल केलं पाहिजे असं मनालाही वाटत नाही, कारण मनाला पण त्यापासून आनंद मिळतो. म्हणून हे मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून, हे दोन मिळून हा मनोमय कोश झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा कोश आहे मनोमय कोश. कारण इथे अहम आणि माझं आणि मी आणि माझं, म्हणजे हे जे पदार्थाचे नावं आहे, संज्ञा, हे नावं सगळे मन ठरवत असते की हा अमुक आहे, हा तमुक आहे, या स्त्री आहे, पुरुष आहे, चांगला आहे, वाईट आहे. हे मन सगळं इंद्रियाकडून माहिती घेऊन मग त्या प्रकारे ठरवते आणि मग त्यावर आसक्त होते. अरे हे चांगलं आहे, मग हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे, माझं झालं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मनाचे कार्य आहे. त्यामुळे याला मनोमय कोश म्हटलं आहे. ज्ञानेंद्रियानि च मनश्च मनोमय स्यात्. ज्ञानेंद्रियानि च मनश्च, जे ज्ञानेंद्रिय आणि मन मिळून मनोमय कोश झालेला आहे. कोशो मम अहमिति वस्तु विकल्प हेतू. पण हा कोश कसा आहे? मम आणि अहम, मी आणि माझं म्हणणारा हा कोश आहे. आपण जे मी आणि माझं म्हणतो, मी शरीर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं नाव अमुक आहे, हे जे म्हणतो त्याचं नाव ते आहे, त्याचं नाव ते आहे, ही अमुक वस्तू आहे. तर असे विकल्प, म्हणजे मम अहमिति वस्तू विकल्प हेतू, म्हणजे ह्या सगळ्या वस्तूविषयी विकल्प करणारं मन आहे. म्हणजे इथे विकल्प आला की संकल्प आलाच. पण संकल्प केल्यानंतर तो टिकत नाही, कारण मनाचा स्वभाव तो टिकू देणं हा नाहीच आहे, कारण ते चंचल आहे. संकल्प झाला की लगेच विकल्प येतोच, म्हणून त्याचे नावच विकल्प हेतू म्हटलं आहे. ते नेहमी विकल्पच करत असते. आवड निवड, चांगलं वाईट हे सगळं मन करत असते, विकल्प. संज्ञादी भेद कलना कलियो बलियाम. संज्ञा म्हणजे नाम, संज्ञादी भेद कलना कलियो बलियाम. हे स्ट्रॉंग का आहे? कारण हे कोणत्याही वस्तूला नाव देऊ शकते. हे नाम रूप जे आहे, त्या नाम रूपाला हे मन वेगळं करू शकते की हे अमुक आहे, ते तमुक आहे. म्हणजे नाव देण्याची क्षमता मनामध्ये आहे की ही माझी स्त्री आहे, हा माझा पुत्र आहे. आता हे जे ठरवलं आहे, हे मन म्हणते की हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. तर त्याच्यामुळे मन म्हणते बलवत्तर आहे, मन स्ट्रॉंग आहे. कारण ते असं मी आणि माझेचं विभाजन करतं, वस्तूमध्ये पण भेद करतं आणि मी आणि माझं मध्ये पण तो भेद करतं, म्हणून ते स्ट्रॉंग आहे. आणि तत्पूर्व कोशम अभिपूर्य विजृंभते यः. आणि त्यापूर्वीचा जो कोश आहे तो या कोशामध्ये ऑलरेडी जोडलेला आहे. म्हणजे त्याच्या अगोदरचा कोणता कोश आहे? प्राणमय कोश. म्हणजे हा प्राणमय कोशाला सुद्धा आपल्यामध्ये घेतो. म्हणजे जसं प्राणमय कोशानं अन्नमय कोशाला आपल्यामध्ये घेतलेला आहे, तसा मनोमय कोश प्राणमय कोशाला सुद्धा आपल्यासोबत घेतो आणि त्याला कव्हर करतो. म्हणजे सगळ्या प्राणावर सुद्धा मनाचा कंट्रोल असतो. फक्त काही ज्ञानेंद्रियच नाही, तर शरीरामध्ये जे प्राण आहे आणि प्राण आणि इंद्रिय म्हणून तो कोश झालेला आहे, त्याच्यावर पण मनाचं राज्य चालतं. म्हणजे त्याला कव्हर केलेलं आहे. जे मन आहे, ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्यामध्ये प्राण पण आलेला आहे, प्राणाला काही कर्मेंद्रिय पण आलेले आहे, त्यामध्ये सगळंच आलेलं आहे. म्हणजे अगोदरच्या कोशाला तो स्वतःमध्ये विलीन करून घेतो. जे तत्पूर्व कोशम अभिपूर्य विजृंभते यः. तर हे झालं मनोमय कोश. तर यानंतर काय आहे? विज्ञानमय कोश आहे. त्यापूर्वी आपण मनावरती एक श्लोक, सुंदर श्लोक आहे, तो बघूया. ते शंकराचार्य काय म्हणतात? मनोनाम महाव्याघ्रो विषयारण्यभूमिषु चरत्यत्र न गच्छन्तु साधवो ये मुमुक्षवः. इथे शंकराचार्य म्हणतात की मनोनाम महाव्याघ्रो, मन नावाचा खूप मोठा वाघ आहे.
हे आपलं मन कसं आहे, हे वाघासारखं आहे. जंगलामध्ये वाघ कसा असतो, तो शिकार करतो, खूप पॉवरफुल असतो, शक्तिशाली असतो, तो आवरत नाही. तर हे आपलं मनसुद्धा त्या वाघासारखं आहे. आता वाघ कुठे चरतो, वाघ जंगलामध्ये चरतो. म्हणजे वाघ चरतो म्हणजे शिकार करतो, वाघ काही गवत खात नाही. मनोनाम महाव्याघ्रो विषयारण्य भूमिषु. पण हे मन कोणत्या वनात चरते, विषयारण्य. हे अरण्य विषयाचं आहे. ह्या जगामधले जे विषय आहे, तर हे 5 विषय आहे. तर हे 5 विषय हे अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये ह्या मन नावाचा वाघ चरत असतो. आता बघा, ह्या शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 आहे. हे 5 काय आहे, विषय आहे. हे इंद्रियाचे विषय आहे आणि त्या इंद्रिय विषयांच्या मागेच हे मन धावत असतं. म्हणजे मग हे मन वाघासारखं बलोत्तर आहे. वाघ जसा जंगलामध्ये चरतो, पण हे जंगल कोणत्या विषयाचं अरण्य आहे. हे मन नावाचा वाघ जो आहे तो विषयारण्यामध्ये चरतो. चरतत्र न गच्छन्तु. म्हणून काय म्हटलं इथे, साधकाला सावध केलेलं आहे. न गच्छन्तु साधवे मुमुक्षव. म्हणून जो साधक आहे आणि जो मुमुक्ष आहे त्याने ह्या अरण्यामध्ये शिरूच नये. कारण हा वाघ आता तुमच्याजवळ आहे. तुम्ही याला विषयाच्या अरण्यामध्ये सोडू नका, तिकडे जाऊच नका, तिकडे भरकटूच नका. नाहीतर ह्या वाघाला कंट्रोल करणं फार अवघड जाईल, तुमचा विनाश करेल. म्हणून साधकाला देहापर्यंत जाता येणार नाही. चरती अत्र न गच्छन्तु साधो ये मुमुक्षव. म्हणून त्या विषयारण्यामध्ये साधकाने आणि मुमुक्षुने कधी जाऊच नये. म्हणजे विषयाचा संग करूच नये. तुम्ही जेवढा विषयाचं चिंतन कराल, विषयाचा संग कराल, तेवढं तुमचं मन त्यामध्ये रमू लागेल आणि तुम्हाला मोक्षाचा आणि याचा विसर पडेल, तुमच्या ध्येयाचा विसर पडेल. म्हणून हे मन कसं वाघासारखं आहे आणि विषयाच्या अरण्यामध्ये चरत असते. म्हणून साधकाने त्या विषयाच्या अरण्यामध्ये जाऊ नये. म्हणजे विषयाच्या मागे मनाला जाऊ देऊ नये. त्याला कंट्रोल केलं पाहिजे, त्याच्यावरती लगाम पाहिजे, नाहीतर ते आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही. तर ही आहे मनाची शक्ती. त्यानंतर आहे विज्ञानमय कोश. मनमय कोशाच्या पलीकडे अजून आत आहे तो विज्ञानमय कोश आहे. तिथे बुद्धीचं महत्त्व खूप आहे, कारण मनापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की बुद्धिर्बुद्धींद्रियै सार्धं संवृत्ती कर्तुलक्षण विज्ञानमय कोश स्यात् पुंसः संसार कारणम. तर इथे बघा काय म्हटलं आहे, बुद्धींद्रियै कर्तुलक्षण. ही बुद्धी म्हणजे काय आहे, अहंकार आहे. ही बुद्धी काय म्हणते, कर्तुम, मी करता आहे. जेव्हा आपण मी म्हणतो की मी करता आहे, म्हणजे ही बुद्धी स्वतःवर कर्तृत्व पण घेते. तो अहंकार असतो, तो काही खरा करता नाही. त्या बुद्धीच्या मागे करता आहे, तो आत्माच करता आहे. तो आत्मा सगळं काय करतो, पण ही बुद्धी त्या आत्म्याचा स्वतःवर आरोप करते आणि म्हणते की नाही मीच सगळं काय करते. जे कर्तृत्व लक्षणम, ते जे काही मी भोगता आहे, मी करता आहे, हा जो कर्त्याचा भाव आहे, म्हणजे हा जो अहंकार आहे, तो अहंकार म्हणजेच आपला विज्ञानमय कोश आहे. आणि तिथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपली बुद्धी आहे. बुद्धींद्रिय सार्धम. तर बुद्धी आणि इंद्रिय सवृत्ती, त्यासोबत सगळ्या मनातल्या वृत्ती म्हणजे तुमचे संस्कार, हे सगळे पडलेले आहे. म्हणजे मनामध्ये ज्या वृत्ती आहे, त्या वृत्ती, इंद्रिय आणि बुद्धी, हे सगळं मिळून काय होतं, हा कोश होतो विज्ञानमय. म्हणजे बुद्धी आत्म्याच्या जवळ आहे आणि ती स्वतःच निर्णय घेते आणि ती म्हणते की मीच निर्णय घेणारी आहे, मीच सगळ्यात सुप्रीम आहे.
ती मनावरती, इंद्रियावरती, सगळ्यावरती कंट्रोल करते. आता ह्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. त्या बुद्धीला कळलं पाहिजे की आपल्या मागे कुणीतरी आहे, तो आपला मालक आहे, आपण काही मालक नाही, आपण करता नाही आहे. पण हा बुद्धीमध्ये विवेक नसतो. म्हणून बुद्धी तो विवेकच करत नाही की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत त्या सगळ्या नश्वर आहे आणि आपल्या मागे जो आहे तो आपला मालक आहे, त्याच्या आज्ञेनं सगळं चालत असते. तेव्हा आपल्याला त्या आत्म्याकडे जायचं आहे, आपल्याला दिशा बदलायची आहे, ह्या मन इंद्रियाच्या मागे धावायचे नाही. हा विवेक बुद्धीमध्ये नसतो आणि म्हणून हे बुद्धी मनाची आणि इंद्रियाची गुलाम होते आणि मीच करताय, मीच करते, सगळं काही काम केलं हे मीच केलेलं आहे, हा अहंकार तिथे होतो. बघा अशा कितीतरी गोष्ट हे राक्षस सगळे होते. हे राक्षस देवाला पत्त्या देत नव्हते. हे देव वगैरे काय आहे, आम्हीच शक्तिशाली आहोत, आम्हीच सगळं करतो. त्याची एक गोष्ट पण आहे केनोपनिषदामध्ये, पण इथे आपण ती घेणार नाही. तर इंद्राला वाटते की मीच करत आहे, मीच सगळं काही चालवतो. तशा प्रकारे या बुद्धीला वाटते की या जगामध्ये मीच सगळं काय करते, म्हणजे माझ्या मागे आत्मा आहे, पण तो काय आहे, तो निष्क्रिय आहे. त्याचा फक्त तिथे काय आहे, प्रेझेन्स आहे, तो उपस्थित आहे, त्याचं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वामुळे बुद्धी सगळं काही करू शकते. त्याचं अस्तित्व नसतं तर बुद्धी कुठे राहणार. पण बुद्धी ते अस्तित्व नाकारते. तिला वाटते की नाही, कोणी नाही माझ्या मागे, मीच सगळं काही आहे. म्हणजे हा जो मनुष्याचा अहंकार आहे आणि तो अहंकार शरीराशी, मनाशी, इंद्रियांशी जोडलेला आहे आणि जोडलेला असल्यामुळे ती बुद्धी स्वतःला कर्ता समजते आणि म्हणून तो झाला विज्ञानमय कोश. कारण तिथे ज्ञान आहे, बुद्धी सात्विक आहे, बुद्धीमध्ये सत्वगुण आहे, पण सगळं क्रेडिट बुद्धी घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून ती मनावर, इंद्रियावर, सगळ्यावरच कंट्रोल करते आणि मीच सगळं काही करणारी आहे, मीच केलेलं आहे, मीच करणार आहे, असा मी 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 नेहमी मिरवते. त्याला आपण अहंकार म्हणतो आणि तो अहंकारच विज्ञानमय कोश आहे. त्या मीला जर आपण बाजूला केलं तर खरा मी आपण बघू शकतो. तो खरा मी तर आहेच, पण तो आपल्याला दिसते कुठे. बुद्धिर्बुद्धींद्रियै सार्धं सवृत्ती कर्तुलक्षण. तर ते कर्तुलक्षण काय आहे, वृत्ती, मनामध्ये येणारी वृत्ती जी आहे ती वृत्ती काय म्हणते, मी करते, मी करते, मी करते. ही जी मनामध्ये नेहमी उद्भवणारी वृत्ती आहे की सगळं काही मीच करतो आहे, हा जो भाव आहे तो भाव कसा आहे, कर्त्याचा भाव आहे. आणि कर्ता म्हणजे हा अहंकार आहे आणि या अहंकाराला काहीही अस्तित्व नाही. हा अहंकार काहीच करू शकत नाही. आणि जोपर्यंत हा अहंकार आहे, मनुष्यामध्ये हा देहबुद्धीचा अहंकार आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी इंद्रिय आहे, हा अहंकार आहे, मी लंगड आहे, मी आंधळा आहे, म्हणजे ही बुद्धी सगळ्याशी जोडते, जे मी म्हणते. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तो आत्मा प्रगट होणार नाही. कारण तो आत्मा प्रगट कसा होईल. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जर कोठीमध्ये लाडू आहे पण तुम्ही जर तिथे एक माणूस ठेवला असेल तर तो माणूस मालकालाही विचारत नाही, तो त्या खोलीमध्ये लाडू वाटून देतो. मग तो मालक म्हणतो की तिथे आहे की कोठीवर माणूस, आता मी कशाला त्या भानगडीत पडू. आणि तो कोठीवरचा माणूस समजतो की मला पूर्ण अधिकार दिला आहे, तर मी सगळे लाडू पाहिजे त्याला वाटू शकतो. पण त्याला हे कळत नाही की आपला अधिकार मालकाने दिलेला आहे. तो मालक आपली हकालपट्टी पण करू शकतो, पण मालक तसं करत नाही. मालक म्हणतो की तुझ्यावर मी जबाबदारी सोपवली आहे, तुझं काम तू कर, मी काय आता इंटरफेअर करणार नाही. म्हणून जोपर्यंत बुद्धी मी करते तोपर्यंत आत्मा आपण बघू शकत नाही. कारण खरा करणारा आत्माच आहे, हे बुद्धीला ज्ञानच नसते. म्हणून या बुद्धीवर पण नियंत्रण पाहिजे. ह्या बुद्धीला जगाकडे जाऊ द्यायचे नाही. ह्या बुद्धीनं मनाला कंट्रोल केलं पाहिजे, मनाने इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. तेव्हा कुठे आत्म्याकडे आपला प्रवास सुरू होईल. कारण बुद्धी काही आत्मा होऊ शकत नाही. हा जो अहम आहे, श्री रामकृष्ण म्हणायचे की काचा आम्ही आहे,
कच्चा मी आहे, पक्का मी नाही आहे. पक्का मी तो भगवंतच आहे, भगवंतच एकमात्र कर्ता आहे. पण हे बुद्धी आपला कर्ताभाव मिरवते आणि त्यामुळे जीवाला बंधनात टाकते. विज्ञानमय कोश स्यात् पुंसं संसार कारणम. विज्ञानमय कोश स्यात् पुंसं संसार कारणम. आणि हा विज्ञानमय कोशच मनुष्याच्या संसाराला कारणीभूत आहे. हा मी आणि माझं, मी 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 जो आहे हा अहंकारच, हा अहंकार शरीराशी जगाशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा जीवाला या जगामध्ये यावं लागतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अहंकाराला नष्ट करणं. हा अहंकार नष्ट झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर हा विज्ञानमय कोश आहे आणि याच्यामागे आनंदमय कोश आहे. आता आनंदमय कोश काय आहे? विज्ञानमय कोशाच्या पलीकडेही आनंदमय कोश आहे. तो आनंदमय कोश आहे आपली अविद्या. आपली जी अविद्या आहे, सुप्त अवस्था आहे, सुषुप्तीमध्ये आपण बघू शकतो. तेव्हा या अविद्येवरती जेव्हा आत्म्याचं प्रतिबिंब पडतं तेव्हा आनंदमय कोश निर्माण होतो. म्हणजे आता आत्मा कसा आहे? आत्मा नेहमी आनंदमय आहे. सत चिद आनंद. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. त्या आत्म्याचं प्रतिबिंब कशावर पडते? अज्ञानावर पडते. म्हणजे आपल्या मनामध्ये जे अज्ञान आहे, जी माया आहे, जी अविद्या आहे, त्यावर ह्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्यापासून आपल्याला जो आनंद मिळतो त्याला आनंदमय कोश म्हटलेला आहे. म्हणजे बघा, जगामधली कोणतीही चांगली वस्तू आपल्याला मिळाली, आपली आवडती वस्तू आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद होतो. पण हे लक्षात ठेवा की तो आनंद त्या वस्तूमध्ये नाही, तो आनंद आत्म्याचा आहे. तो आत्म्याचा आनंद तुमच्या अविद्येवरती प्रकाशित झालेला आहे. म्हणजे ते प्रतिबिंब आहे. तो खरा आनंद नाही, ते प्रतिबिंब आहे. तुम्हाला वाटतं की तो आनंद आहे, पण तो कसा आहे? क्षणिक आहे. तुम्ही एखाद्या वस्तूसाठी खूप प्रयत्न केले, आयुष्यभर प्रयत्न केले. आता ती वस्तू तुम्हाला लाभलेली आहे. आता ती वस्तू लाभल्याबरोबर काय होतं? तुमचं मन शांत होतं. अरे बाबा, मिळाली वस्तू. म्हणजे तात्पुरतं तुमचं मन तृप्त होतं आणि मन शांत झालं की तो आत्म्याचा आनंद जो आहे, तो आत्म्याचा आनंद तुमच्या अविद्येमध्ये प्रकाशित होतो. त्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे तुम्हाला आनंद होतो. तो आनंद व्यक्तीमध्येही नाही, तो आनंद वस्तूमध्येही नाही, पण ती व्यक्ती किंवा ती वस्तू मिळाल्यामुळे तुमचं मन शांत झालं आणि मन शांत झालं, ती आत्म्याचं प्रतिबिंब पडतेच. पण ते कायम राहत नाही. ती वासना झाली पूर्ण की तात्पुरता आपल्याला आनंद मिळतो, पण आपल्या मनामध्ये पुन्हा दुसरी कामना निर्माण होते आणि ती कामना पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपण प्रयत्न करू लागतो आणि पुन्हा तो आनंद नष्ट होतो. जे तेवढ्यापुरता आनंद मिळतो. ह्या जगामध्ये मिळणारे सगळे आनंद हे काय आहे? त्या आत्म्याचं रिफ्लेक्शन आहे. ह्या जगामधल्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये आनंद नाही, तो आनंद आत्म्यामध्येच आहे. पण तो आनंद जेव्हा तुमच्या अविद्येमध्ये किंवा अज्ञानामध्ये रिफ्लेक्ट होतो, तुमच्या आवडीची गोष्ट मिळाल्यामुळे किंवा तुमच्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला ते सुख लाभते, तो आनंद होतो. पण तो आनंद तात्पुरता असतो, तो कायमचा नसतो आणि तो आतून आलेला असतो. त्या वस्तूमधून तो नाही आहे. त्या वस्तूमध्ये आनंद नाही आहे. तुम्ही एक गोष्ट खाल्ली, आनंद मिळाला. तुम्ही तीच वस्तू 10 वेळा खाल्ली तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. म्हणून आनंद जो येतो तो आत्म्यामधून येतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपली तात्पुरती तृप्ती होते आणि तृप्ती झाली की मन तेवढं शांत होतं आणि मन शांत झालं की मग त्यामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि क्षणिक आपल्याला आनंद होतो. पण तो आनंद टिकून राहू शकत नाही, कारण आपल्याला अजून काहीतरी दुसरा पाहिजे असते. मग आपण इतर गोष्टींच्या मागे धावायला सुरुवात करतो आणि तो आनंद नष्ट होतो. पुन्हा आपल्याला दुःख होते की अरे, ही गोष्ट मला मिळाली पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, अजून ते मला मिळालं नाही. म्हणजे अशा प्रकारे हे 5ही कोश आहे.
आणि या पाचही कोशांपासून आपल्याला मुक्त व्हायचे आहे. पण या पाचही कोशाच्या पलीकडे काय आहे? आत्मा आहे. पंचानामपि कोशानां निषेधे युक्तितः श्रुते तन्निषेधावधी साक्षी बोधरूपो वशिष्यते. इथे काय, पाचही कोशाचा निषेध केल्यानंतर युक्तितः आणि श्रुते, म्हणजे युक्ती म्हणजे तुम्ही तुमचं लॉजिक वापरा. लॉजिक वापरा आणि विचारा की मी हे आहे का, मी हे नाही, मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही, मी ते नाही. तसं याला युक्ती म्हटलं आहे ना. श्रुतीमध्ये काय सांगितलं आहे? शास्त्रामध्ये म्हटलं आहे की तुम्ही पाचही कोशापासून वेगळे आहात. मनोबुद्ध अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमी चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम. इथे शंकराचार्यांनी त्यांच्या निर्वाण षटकामध्ये लिहिलेलं आहे की मी मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, पंचमहाभूत नाही, तर मी आनंदस्वरूप आत्मा आहे. मनोबुद्ध अहंकार चित्तानी नाहम. तर हे नाही करत निगेट करत जा आणि विचार करा की हे सगळं कायमचं राहणार आहे का? नाही. मग आत्माच कायमचा राहणार आहे आणि मी तोच आत्मा आहे ज्याचा आनंद नेहमी टिकून राहतो. तो कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहत नाही. पंचानामपि कोशानां निषेधे युक्तितः श्रुते. श्रुती आणि युक्तीचा वापर करून ह्या पाचही कोशांचा निषेध करा. मग तन्निषेधावधी साक्षी. ह्या सगळ्यांचा निषेध केल्यानंतर काय राहतं? बोधरूपो अवशिष्यते. साक्षी बोधरूप अवशिष्यते. मग तो साक्षीच बोधरूपामध्ये म्हणजे ज्ञानरूपामध्ये तो तिथे उपस्थित राहतो. तोच कायम राहतो. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला नाकाराव्या लागतील. मला मन, बुद्धी, पाचही कोश तुम्हाला नाकारावे लागतील की मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी हे नाही, मी ते नाही, मी इंद्रिय नाही. हे असं नाकारत जावं लागेल. नेती करत जावं लागेल आणि तुम्हाला हे सगळ्यांचा निषेध करून मग जे उरतं ते सत्य आहे, तेच तुम्ही आहात, तोच आत्मा आहे. पण या पाच कोशांचा निषेध केल्याशिवाय त्या आत्म्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. हेच शंकराचार्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पाचही कोशांचं वर्णन केलेलं आहे. आपण अगदी थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केला कारण आपला वेळ मर्यादित आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आपण काही महत्त्वाचे श्लोकच घेणार आहोत. त्यामुळे आपण थोडक्यामध्ये ह्या पंचकोशाचं निरूपण केलेलं आहे. तुम्हाला विस्तारामध्ये अध्ययन करायचं असेल तर तुम्ही विवेक चूडामणी ग्रंथ वाचू शकता. त्या विवेक चूडामणीवरती बऱ्याच लोकांनी भाष्य केलेली आहे, ते भाष्य वाचू शकता. पण ह्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला माहिती पाहिजे त्या गोष्टी बघण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.